तर नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता आमच्या राजूभाऊ कुटे यांनी झेंडू पण लागवड केली आणि मिरची पण लागवड केलेली आहे. हे पाहू शकता बेटवरती कशाप्रमाणे लागवड केलेली आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे या व्हिडिओच्या याच्यामध्ये. तर हे बघू शकता मित्रांनो, याने मिरची लागवड म्हणजे हे केलेली होती. मी आलेलो होतो, जुना पण व्हिडिओ आपला, आणि हे रोप कमी पडलेलं आहे. याने झेंडू पण लावलेला आहे. हे बघू शकता, हे झेंडूचे रोप आहेत. तर हे बघा बेटवरती लावलेली यांनी. हे बघा, कारण की अंतर पण मला काही माहिती नाही मित्रांनो, 4 ते 5 फूट असं अंतर दिसत आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला अंदाज लागू शकते मित्रांनो. तर आपलं कसं आहे, व्हिडिओ बनवायची क्षमता मित्रांनो, तो आपण व्हिडिओ बनवतो, कारण की आपल्याला काही एवढी माहिती नाही, आपण पण मजूर माणूस आहे. तर हे बघू शकतो मी कशाप्रकारे म्हणजे यांनी मिरची लागवड केलेली आहे. हे बघा, ही मिरची लागवड आणि झेंडू मित्रांनो म्हणजे दिवाळीच्या वेळेस आणि दसऱ्याच्या वेळेस भयानक चालतात आणि यांची कमाई भरपूर आहे याच्यात झेंडूमध्ये. पाहू शकतो मी. आणि तुम्ही पराठीत पाहिलीस, आता मी झेंडूची पण शेती पहा. म्हणजे सर्वात पहिले मित्रांनो त्यांनी लावली आहे पराठी, त्याच्यानंतर लावली आहे वांगी, त्याच्यानंतर लावलेली आहे झेंडू, आणि त्याच्यानंतर लावलेलं आहे मिरची झाल्या. कारल्याची वेलं पण लावलेली आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. हे बघू शकता कशाप्रकारे झेंडू आणि हे लागवड केलेली आहे. म्हणजे भरपूर मित्रांनो, म्हणजे एका शेतीच्या नादी हे लागलेले नाहीत. परंपरागत आपली शेती सोडून म्हणजे मिरची झेंडू हे लागवड केले, म्हणजे याच्यात पण उत्पन्न जास्त आहे. कारण की भाजीपाल्यामध्ये सर्वात जास्त उत्पन्न आहे मित्रांनो. तर आपलं केळी याच्यामध्ये पण जास्त उत्पन्न आहे. पण तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे यांनी म्हणजे उदाहरण आता ठेवलेलं आहे की तुम्ही हे पण करू शकता मित्रांनो. आणि हे बघा, इकडे पाऊस चालू झालेला आहे आमच्या गावा इकडे, शेगाव इकडे पाहू शकता तुम्ही. आणि मी या शेतात उभा आहे. या शेतातून हे आहे मित्रांनो, म्हणजे आपलं काय म्हणतात, झोपडी बांधलेली आहे, बघू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.